विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया ही सुंदर स्टोरी शिकणार आहोत. ह्या स्टोरीमध्ये भारताच्या उत्तर पूर्व भागातील राज्यांमध्ये साजरे होणारे वेगवेगळे सण कसे असतात, त्यांची खासियत काय आहे हे सांगितले आहे. मी स्टोरीतील एक एक सेंटेन्स आधी इंग्रजीत वाचून दाखवेन, त्यानंतर त्याचा अर्थ तुम्हाला सोप्या मराठीत समजावून सांगेन. ज्या ठिकाणी कठीण इंग्लिश शब्द येतील ते मी वेगळे सांगेन, त्यांचा बरोबर उच्चार आणि अर्थही समजावून देईन. चला आता पहिले सेंटेन्स वाचूया. रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखक आपल्याला सांगतो की उत्तर पूर्व भारतातील राज्यांमध्ये वेगवेगळे सण कसे साजरे केले जातात याबद्दल आपण वाचणार आहोत. सेलिब्रेटेड हा शब्द आहे, त्याचा उच्चार सेलिब्रेटेड असा करायचा, म्हणजे साजरा केला जातो. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर्स. इथे रिजन म्हणजे प्रदेश, कन्सिस्टिंग म्हणजे बनलेला आणि डायव्हर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा उत्तर पूर्व भाग 7 राज्यांनी बनलेला आहे आणि तिथे अनेक वेगवेगळ्या संस्कृती आहेत. The different communities and tribes celebrate the unique festivals with great enthusiasm and joy. Communities म्हणजे समाजगट आणि ट्राइब्स म्हणजे जमाती. युनिक म्हणजे काहीतरी खास आणि एन्थुझियाझम म्हणजे प्रचंड उत्साह. लेखक सांगतो की तिथले लोक मोठ्या आनंदाने आपले सण साजरे करतात. आता एक छोटा प्रश्न, उत्तर पूर्व भारतात किती राज्ये आहेत? बरोबर, 7 राज्ये. समजलं का? Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. तिथले सगळे शेतीवर आधारित आहेत आणि गाण्या बजावण्याशिवाय ते पूर्णच होत नाहीत. पुढचा भाग बघूया. Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. इथे लश ग्रीनरी म्हणजे सगळीकडे असलेली दाट हिरवळ. आसाम हे राज्य निसर्गाने समृद्ध आहे. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. म्हणजेच आसामचा मुख्य सण आहे बिहू. हा सण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात. द बिहू डान्स इज अ जॉयस वन, परफॉर्म्ड बाय बोथ यंग मेन अँड विमेन अँड इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप्स अँड हँड मूव्हमेंट. बिहू डान्समध्ये ब्रिस्क स्टेप्स म्हणजे खूप जलद हालचाली असतात आणि यासाठी पेपासारखी वेगळी वाद्य वापरली जातात, जी म्हशीच्या शिंगापासून बनवलेली असतात. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसार इज परहॅप्स द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशात लोसार हा नवीन वर्षाचा सण घर स्वच्छ करून आणि जुन्या गोष्टी बाजूला सारून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आहे की नाही मजेशीर? आता मणिपूरचा एक अतिशय गोड सण. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर, निंगोल चाकोबा बाइंड्स अँड रिवाइव्स द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पेरेंट्स. चार्मिंग म्हणजे अतिशय आकर्षक, बाइंड्स म्हणजे घट्ट जोडणे आणि रिवाइव्स म्हणजे एखादं नातं पुन्हा जिवंत करणे. हा सण लग्न झालेल्या मुली आणि त्यांच्या आईवडिलांचं नातं पुन्हा एकदा प्रेमाने घट्ट करतो. The women and their children are given a sumptuous feast and gifts. इथे sumptuous हा शब्द लक्षात ठेवा. याचा अर्थ आहे शाही आणि चविष्ट बेत. या दिवशी लेकी सुनांना आणि त्यांच्या मुलांना भरपेट जेवण आणि छान भेटवस्तू दिल्या जातात. अरे यार, तुम्ही अजून व्हिडिओला लाईकच केलं नाही? काय रे, आवडला नाही का व्हिडिओ? जर खरंच ही स्टोरी समजत असेल आणि माझं सांगणं आवडलं असेल तर आत्ताच एक जोरदार लाईक करून टाका बरं. चला पटकन करा, मगच आपण पुढच्या भागाकडे वळूया. केलं? नक्की. चला तर मग. ड्युरिंग चेराउबा, द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल, पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. एप्रिल महिन्यात येणारा चेराउबा हा मणिपूरचा नवीन वर्षाचा सण आहे. यात घराची सजावट आणि खास पदार्थ बनवले जातात. आता एक महत्त्वाची गोष्ट, मिझोराममधील एका विधीबद्दल ऐका. As part of the ritual, the villagers climb the nearest hilltops for they believe that this will help them rise to a higher plane in this life.
रिच्युअल म्हणजे धार्मिक प्रथा. तिथले गावकरी जवळच्या डोंगरावर चढतात. का माहितीये? कारण त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रगती होईल, ते यशाच्या एका हायर प्लेनवर पोहोचतील. द स्प्रिंग फेस्टिवल और चपचरकूट इज अन इम्पॉर्टंट ओकेजन, मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम. इथे ड्रम्स, झांजा आणि गाण्यांमुळे वातावरण कसं एकदम फेस्टिव्ह होऊन जातं. आता आपण मेघालयाकडे वळूया. वांगाला और द 100 ड्रम फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल. 100 ढोलांचा सण. विचार करा किती मोठा आवाज आणि उत्साह असेल. हा सण कष्टाने पिकवलेल्या पिकाची कापणी झाल्यावर साजरा केला जातो. यात 2 समांतर ओळीत म्हणजेच पॅरलल लाईन्समध्ये स्त्री पुरुष पारंपरिक कपड्यांमध्ये अतिशय तालबद्ध डान्स करतात. त्रिपुराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे सर्व लोक एकत्र येतात. मेनी ऑफ द डान्सेस रिप्रेझेंट हंटिंग, फिशिंग अँड फूड गॅदरिंग. म्हणजे त्यांच्या नृत्यातून त्यांचे दैनंदिन जीवन जसे की मासेमारी किंवा शिकार हे सगळं दिसून येतं. शेवटी नागालँड, जिथे प्रत्येक गटाचे स्वतःचे युनिक म्हणजेच वेगळे रीतिरिवाज आहेत. सॉंग्स अँड डान्सेस फॉर्म द सोल ऑफ दीज फेस्टिवल्स थ्रू विच द ऑरल हिस्ट्री इज पास डाऊन. इथे सोल म्हणजे आत्मा. गाणी आणि नृत्य हे या सणांचा जणू आत्माच आहेत आणि याच माध्यमातून त्यांची ऑरल हिस्ट्री म्हणजेच तोंडी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास डाऊन केली जाते, म्हणजेच सोपवली जाते. आता नागालँडचा एक महत्त्वाचा सण पाहूया. अ मेजर फेस्टिवल इज मोआस्तू, सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन. मेजर म्हणजे महत्त्वाचा आणि सोईंग म्हणजे पेरणी. पेरणी संपली की गावात आनंदाचे वातावरण असते. Dressed in colorful clothes and headgear decorated with feathers and wild boar tusks, the villagers dance to traditional music. कल्पनेनेच किती सुंदर वाटतंय ना? गावघरी रंगीबेरंगी कपडे घालतात, डोक्यावर पिसे आणि रानडुकराचे सुळे लावलेली सजावट असते आणि ते त्यांच्या पारंपरिक संगीतावर ठेका धरतात. आता आपण या संपूर्ण पाठाचा शेवटचा भाग पाहूया. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. याचा अर्थ असा आहे की या 7ही राज्यांमध्ये असा एकही महिना जात नाही ज्यात एखादा सण साजरा केला जात नाही. तिथे नेहमीच आनंदाचं वातावरण असतं. Most of them have a religious importance or significance as the people offer thanks to the gods for a good harvest or prosperity or ask for protection against calamities. इथे prosperity म्हणजे समृद्धी आणि calamities म्हणजे संकटे किंवा आपत्ती. लोक देवाचे आभार मानतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात. हे सण केवळ मौजमजा नाहीत तर ते कल्चरल आणि आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज वाढवतात, म्हणजेच लोकांच्या सुप्त कलागुणाला प्रोत्साहन देतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण स्टोरीचा सेंट्रल आयडिया काय आहे? तर उत्तर आहे, उत्तर पूर्व भारतातील सण हे शेती, निसर्ग आणि कुटुंबाशी घट्ट जोडलेले आहेत. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला काही शंका असतील तर पुढच्या वेळी नक्की विचारा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, अभ्यास करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.